बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज सकाळपासून महामंडळ वाटपाच्या बातम्या आपण सर्वांनीच पाहिल्या असाल। आज दिवसभर महामंडळांचं वाटप चालू आहे। म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अगदी 1-2 महिने अगोदर अशा प्रकारची महामंडळाची पानं काही अतृप्त आत्म्यांच्या तोंडाला पुसून त्यांना शांत करण्याचा एक प्रयत्न एकनाथ शिंदे टोळीकडनं करण्यात येतोय। ह्याच्यात काही वेगळं नाही, हा राजकारणाचा भाग आहे। असो, पण या सगळ्यामध्ये पत्रकारांनी आपलं सावज मात्र अचूक हेरलं। पत्रकार सावज हेरण्यात फार माहिर असतात बरं का। या पत्रकारांचं एक सावज ठरलेलं आहे। ज्यावेळेस विषय मंत्रिमंडळ विस्ताराचा येतो, ज्यावेळेस अशा काही महामंडळांच्या खिरापती वाटण्याचा येतो, त्यावेळेस मात्र पत्रकारांचं एक ठरलेलं सावज असतं। आता तुमच्याही लक्षात आलं असेल, एव्हाना तुम्ही जर थंबनेल पाहिला असाल तर कोट थकला भरत गंडला, गंडला, कोट थकला भरत गंडला। किंवा तुमच्या कमेंट्स मध्ये बऱ्याच जणांची एक कमेंट असते, भरत येणार नाही परत। याची कारणं लक्षात घ्या। हा जरी विनोदाचा भाग असला तरी काही वेळा कर्म हा एक फॅक्टर फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये। इथे लिहिलेलं असतं ना, हा कर्म एक फॅक्टर असतो आणि ह्या कर्माचाच एक भाग आहे हा की आपल्याला कधीही काहीही मिळालं नाही, ना तेव्हा मिळालं ना आता मिळत आहे। तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये मला खरं तर नवल वाटतं। उच्च दर्जाचा आत्मविश्वास कुठून येतो? हा उच्च दर्जाचा आत्मविश्वास येण्यासाठी देखील काय माहिती, मला माहिती नाही, पण अशा प्रकारचं रक्त अंगात असावं लागतं। हे युनिक रक्त आहे, हे युनिक रक्त आहे। जोपर्यंत अशा प्रकारचं रक्त तुमच्या अंगात नसेल तोपर्यंत तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचा उच्च दर्जाचा आत्मविश्वास कधी येऊच शकत नाही। खरं तर तुम्हाला आठवायला हवं, मला वाटतं मागच्या वेळेस पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला होता त्यांनी काहीतरी एक उत्तर दिलं होतं, त्याची कॉन्ट्रोवर्सी झाली होती। कुणाच तरी बायको आत्महत्या करते म्हणून तिला देण्यात आलं, म्हणजे तिच्या नवऱ्याला देण्यात आलं वगैरे वगैरे। ही अशा प्रकारची स्टेटमेंट करण्यामध्ये ही माणसं माहिर आहेत। तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये या माणसाचा चेहरा सर्व काही सांगून जातो आणि म्हणतायत कसे, पुढच्या मंत्रिमंडळामध्ये मात्र आम्हाला, तुम्ही एकदा पहा ना हा व्हिडिओ, त्यानंतर मी माझं विश्लेषण करतो। काय सांगाल, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आणि आजच सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक न्यासा ट्रस्टीवरती दिलेलं आहे। तर माजी खासदार हेमंत पाटील यांना हलस संशोधन केंद्राचे प्रमुख केलं, तर आता आमदार संजय शिरसाट यांना सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी बसवलं। एकंदरीत आपण यांच्याकडे काय बघताय कसं? चांगली बाब आहे। या तिघांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की सिद्धिविनायक ट्रस्ट ही मोठी ट्रस्ट आहे, सिडको महामंडळ पण मोठं आहे आणि आता हळद संशोधन केंद्र हे आता हळदीचं फार मोठ्या प्रमाणात आपलं उत्पादन केलं जातं। तर हेमंत पाटील असेल, संजय शिरसाट असेल किंवा सदा सरवणकर असतील, यांचं तिघांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं स्वागतही करतो। कारण ह्या मंडळींना की जे रेसमध्ये काही मंडळी होती त्यामध्ये ह्या मंडळींना हे पदं दिलेले आहेत असं मला वाटतं आहे। शेठ, आपण तर शिंदे गटाचे प्रतोद आहात आणि कित्येक वेळेला आपलं मंत्रिपदापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीत त्याच्याकडे काय बघताय आपण? अजिबात काय बघत नाही। जे बघा, जे काही गोष्टी नशिबामध्ये असतात त्या घडत असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये एवढं काय नाराज किंवा असं काय होण्याचं काही कारण नाही आहे। आणि मंत्रिपदं किती, लोक किती, हे सगळं समजून आम्ही आत्तापर्यंत चालत आलेलो आहे। आणि आत्ता तर 5 सप्टेंबरला आपल्या 5 तारखेला येणाऱ्या आचारसंहिता लागते, त्याच्यामुळे दिवस राहिलेत किती आणि नंतर निवडणुका। शेठ, एकंदरीत जर पाहायला गेलो तर महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष तुमच्या पोटाकडे वंचित केलेलं आहे। एकंदरीत महाराष्ट्रातील जनता भरतशेठ गोगावले केव्हा कोट घालून मंत्री दिसतील असं एकंदरीत महाराष्ट्र लक्ष आता आपल्याकडे राहते होतं, पण आता ती वेळ टळून गेलेली आहे। कारण आता आपण पाहिलं तर मोजून आज तारीख आहे 16, 5 तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, म्हणजे राहिलेत 20 दिवस। या 20 दिवसासाठी मंत्रिपद कोणच घेऊ शकत नाही आणि कोण देऊ पण शकत नाही आहे। आणि त्यासाठी मंत्रिपदाचा आत्ता तरी विचार नाही आहे, परंतु पुन्हा एकदा निवडून आलो का पुढच्या येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये भरतशेठ निश्चित मंत्री असेल, एवढं बाकी मी सांगू शकतो। शेठ, याच्यामध्ये कुठेतरी राजकारण होतंय असं आपल्याला वाटतंय का? अजिबात नाही, राजकारण होण्याचं काही कारण नाही आहे। कारण ज्या वेळेला आम्हाला दिलेलं होतं, माझं नाव होतं, त्यावेळेला पहिलं नाव आलं नसतं, परंतु नाव आलं आणि आम्ही स्वतःहून थांबलो
याचा अर्थ राजकारण काही नाही आहे असं मला वाटतंय. शेठ, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची देखील अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मग आपल्याला यापासून पदापासून वंचित का ठेवण्यात आलं? तसं नाही आहे. मला पण एस टी महामंडळाचं पद दिलेलं आहे असं मला कळतं आहे, पण ते घ्यायचं का नाही घ्यायचं कसं काय ते अजून मी ठरवलेलं नाही आहे. कारण मी अजून साहेबांशी थोडं डिस्कस करतो, मगच नंतर ते पद आम्ही घेऊ. व्हिडिओ पाहत असताना तुम्ही देखील दिलखुलास असले असाल. होय, नक्कीच असले असाल. कारण ही अशा प्रकारची माणसं अशा प्रकारची ज्यावेळेस स्टेटमेंट करतात त्यावेळेस हसणं हे स्वाभाविक आहे. खरं तर ह्यांचं मागचं एक स्टेटमेंट मला अजून आठवतंय. काय म्हणत होते? अर्धी अर्धी भाकर. कुणाच्या वेळेस? अजित पवारांच्या वेळेस. आम्ही अर्धी अर्धी भाकर खाणार होतो, आता पाव पाव भाकर खाऊ. ही स्टेटमेंट सगळी भरत शेठ गोगावलेंची युनिक स्टेटमेंट आहेत की दुसरा कुठल्याच आमदाराच्या तोंडून अशा प्रकारची चांगली स्टेटमेंट कुठल्याही पत्रकाराला मिळणार नाही. ही टीआरपी आहे. पुढे ऐका. खरं तर शेठचा चेहरा तुम्ही सर्वांनी पाहिलात. काय म्हणतात शेठ? ही माणसं रेसमध्ये होती. आता बिचारी रेस मधल्या माणसांमुळे शेठला पुन्हा मागे टाकण्यात आलं. कोण माणसं आहेत बरं ही? आनंदराव अडसूळ, अनुसूचित जाती जमातींचं आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं. सदा सरवणकर, मुंबईमध्ये सिद्धिविनायक न्यासाचं अध्यक्षपद. खरं तर सदा सरवणकरने ढिशक्याव केलं होतं, तेही गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये. त्यांना गणेशोत्सव पावला आणि त्यांना सिद्धिविनायक बाप्पाचंच अध्यक्षपद, न्यासाचं अध्यक्षपद देण्यात आलं. संजय शिरसाट, सिडको. संजय शिरसाटांचा मी 75व्या माळ्यावरचा एक व्हिडिओ तुम्हा सर्वांना दाखवला होता. मला वाटतं एकदा नसेल दाखवला किंवा तुम्ही नसेल पाहिला तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची देखील एक लिंक टाकतो. जरा 75व्या माळ्यावरचं संजय शिरसाटांचं घर छान व्हिडिओ आहे, पाहून घ्या एकदा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक नक्की टाकतो. त्यांना सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. आणि हेमंत पाटील, हळद संशोधन. हेमंत पाटलांची हळद पिवळी करून टाकलीत आणि त्यांना हळद संशोधन. आता खरी कहाणी पुढे आहे. भरत शेठ काय म्हणतात? मला देखील हसत हसत म्हणाले बरं का ते, मला देखील एस टी महामंडळाचं अध्यक्षपद मिळतंय असं मला कळतंय. का कुणास ठाऊक या गोष्टी कशा जुळतायत पहा ना. महाराष्ट्राचं एस टी महामंडळ म्हणजे जवळपास भंगारात जमा. एस टी महामंडळाचं ते स्वरूप तुम्ही पाहाल तर भंगार. आणि भंगाराचा सगळ्यात जवळ अनुभव विशेषतः महाडमधून असाल. महाड MIDC, स्क्रॅप, प्रत्येक ट्रकच्या मागे किती, या गोष्टी महाडकरांना चांगल्याच माहिती आहेत. स्क्रॅपचं काय गौड बंगाल आहे महाडमध्ये किंवा महाड MIDC मध्ये. प्रत्येक ट्रकच्या मागे कमिशन कुणाला जातं, बसेस कुणाच्या धावतात, JCB कुणाच्या असतात. या सगळ्या गोष्टी आता मला काही वेगळं सांगायचे नाहीत. कंपन्यांची नावं पण वेगळ्या वेळेस घेऊ आपण. सगळी लिस्ट वाचू कंपन्यांची. आणि विशेषतः जर विषय निघतोय एस टी महामंडळ इज इक्वल टू भंगार इज इक्वल टू, त्या भंगाराचा अनुभव सगळ्यात जास्त कोणाला असेल? द्यावं हे मंत्रीपद म्हणण्यापेक्षा हे मंडळांची अध्यक्षपद द्यावी. आणि खरं तर माझी शेटांना विनंती आहे, शेठ नाकारू नका. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. त्या शेठ नाकारतायत, हे सगळं नाकारतायत. म्हणे आम्हाला आता मंत्रीपद दिलं तरी नको, आता राहिलाच किती काळ. जरा एकदा हा देखील व्हिडिओ पहा. शेटांना माझी विनंती आहे, शेठ नाकारू नका. पुढच्या वेळेस आमदारकी, ते मंत्रीपद तर लांब, आमदारकी येणं देखील तुमचं आता काही खरं नाही. त्या महाड विधानसभेतनं त्या आमच्या दिदी, स्नेहल दिदी, काय म्हणतात त्याला, धूर आणि जाळ एक सकट काढणार आहेत. त्यामुळे शेठ 2 महिन्यासाठी का होईना, 1 महिन्यासाठी का होईना, हे अध्यक्षपद नाकारू नका. एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल. आत्ता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही आहे आणि झाला तरी ते काय आता स्वीकारणार नाही. कारण मोजून 20 दिवस राहिलेले आहेत. कारण येणाऱ्या पुढच्या 5 तारखेला आचारसंहिता लागते आणि नंतर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेपर्यंत निवडणुका लागतील. तर अशा अनुषंगाने आता विस्तार पण होणार नाही आणि झाला तरी पण मला वाटत नाही कोण घेलच आहे असं मला वाटतं आहे. तुमचं मंत्रिमंडळ, तुमचं मंत्रिपद कसं काय? मग आम्ही आता कुठं आशा ठेवलेली आहे. आम्ही आता परत निवडून आल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळात मग आमची वर्णी लागल. आता आम्हाला मंत्रिपद दिलं तरी नको आणि होणार तर नाहीच आहे. या व्हिडिओमध्ये भरत गोगावले यांच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव बरंच काही सांगून गेले. पुलाच्या खालून किती आणि पुलाच्या वरून किती पाणी गेले सगळं काही सांगून गेले. काय म्हणतात?
आता आम्हाला मंत्रीपद दिलं तरी नको. त्यांचं वाक्य मी आहे तसं वाचून दाखवतोय. खर तर शेठ तुम्ही हे घ्या, पालकमंत्री दिलं तर पालकमंत्री घ्या, शेपू मंत्री घ्या, काय म्हणतात त्याला, कोथिंबीर मंत्री घ्या, कुठलं तरी मंत्री काही असेल ते घ्या, कारण पेन्शन चालू होईल. कारण हे 2 महिने का होईना तुमच्या नावावर ते मंत्रीपद चिटकेल, पेन्शन चालू होईल. कारण पुढच्या टर्म मध्ये मंत्रीपद दूर राहिलं, ती आमदारकी टिकली ना तरी मिळवलं. कारण महाडमधले, महाडचे सुज्ञ मतदार, महाड विधानसभा अगदी ग्रामीण असो किंवा मग ती थोडीशी निमशहरी असो, साराच्या सारा सुज्ञ मतदार जाळ आणि धूर एकत्र काढण्यासाठी टपलेला आहे, विशेषतः महाडमध्ये. त्यामुळे जे काही पदरी पडतंय ते मिळवून घ्या, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट तुमच्या नजरेतून सुटू नये, विशेष लक्ष द्या ह्या गोष्टीकडे. काय म्हणाले, पुढच्या 5 तारखेला आचारसंहिता लागत आहे. 5 तारीख, हा थेट तारीख सांगितली. ही कुणी सांगितली? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नाही, इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राने देखील नाही, भरत गोगावलेंनी सांगितली. प्रतोद आहेत ना, आतलं बरंच काही माहीत असू शकतं, सांगता येत नाही. 5 तारीख, नोव्हेंबर 10 ते नोव्हेंबर 12 पर्यंत निवडणुका लागतील. थेट तारखा सांगितल्या जात आहेत. विशेष लक्ष दे. मी तुमचं इथे लक्ष का वेधू इच्छितो, ह्या सगळ्या गोष्टी कशा नियोजनबद्ध पद्धतीने मॅनेज आहेत पहा. नियोजनबद्ध सगळं अचूक तारखा सांगितल्या आणि म्हणतात विस्तार कदाचित होणार नाही आणि झाला तर आम्ही तो घेणार नाही. तो होईल नाही होईल माहित नाही, पण तो कोट जो आहे ना, त्या कोटावरनं महाराष्ट्रातल्या मीडियाने असे काही जोक केलेले आहेत. खरं तर मीडियाने एवढी पण कोणाची खेचू नये. पाहता खरं पाहता भरत शेठ, महाराष्ट्र जाणू इच्छितो तुमच्या कोटचं काय झालं. मी सांगतो ना काय झालं. तो कोट उधई माहिती आहे तुम्हाला, जी लाकडं पोखरते, जुन्या कपड्यांमध्ये लागते, उधई लागली की खाऊन घेते. तो कोट उधईने खाल्ला. आता तो कोणाच्या लग्ना वगैरे मध्ये पण, समारंभ कार्यांमध्ये पण घालण्याच्या लायकीचा नसेल. जगबुडी सावित्री नदीमध्ये तो कोट धुवून काढला बऱ्याचदा धूळ झटकली, आत्ता घालतोय. पण कुणाची तरी बायको म्हणाली आत्महत्या करेल वगैरे वगैरे आणि गेलं. मग कोणी नवीन रेसमध्ये आलं, मग अर्धी भाकर, पावपाव भाकर, बरंच काही आम्ही ऐकलं एवढ्या मधल्या काळामध्ये. मला तर आत्ता ऐकण्यात आलंय की ज्यांच्या कोणाच्या घरी हे भेटीला जातात तिकडे पण हातामध्ये नारळ, केळं किंवा रताळं दिलं जातं. मला माहित नाही या सगळ्याचा संबंध काय आहे, पण तुम्ही काही परत येताना आम्हाला दिसत नाही. महाड विधानसभेने कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने लावलेला आहे. बाळासाहेबांचं ते स्टेटमेंट आजही आम्हाला आठवतंय. तुम्ही एका पत्रकाराला म्हणाला होता बाळासाहेब असते तर काय वाटलं असतं, पत्रकाराचा प्रश्न होता. आणि ही व्यक्ती म्हणाली तुम्हाला पण त्यांच्याकडेच पाठवतो, तिकडेच तुम्हाला कळेल कसं काय आहे ते. ही अशा प्रकारची स्टेटमेंट आपल्या चांगलीच लक्षात राहिली आहेत. असो, ह्या भरत गोगावलेंना हा जरी विनोदाचा भाग राहिला, मंत्रीपद मिळतंय का, कुठल्या मंडळाचं अध्यक्षपद मिळतंय का, हा जरी विनोदाचा भाग जरी असला तरी लक्षात घ्या, ह्या अशा प्रकारच्या आमदारांना मी जे आता सांगतोय तो विनोदाचा भाग नाही. या अशा प्रकारच्या आमदारांना भविष्यात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या, म्हणजे ह्यांना काय, ह्यांच्या पुढच्या 5 पिढ्यांना काय, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आसपास देखील भटकू द्यायचं नाही. महाडमध्ये काय काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी आपण एका वेगळ्या भागात घेऊच. बऱ्याच गोष्टी काढायच्या आहेत, पण अजून वेळ आहे. काही गोष्टी वेळेत कराव्या लागतात, काही गोष्टी ह्या वेळेतच कराव्या लागतात. राजकारणामध्ये वेळ साधणं हे फार महत्वाचं असतं. वेळेच्या अगोदर आणि वेळेच्या नंतर काही उपयोग नसतो. वेळ साधणं हे राजकारणात फार महत्वाचं. असो, तो आपला विषय नाही. लक्षात घ्या, महाड विधानसभा तसा पाहायला गेलं तर फार मोठा विधानसभा आहे महाराष्ट्रातला. याच्यामध्ये अगदी दुर्गम भाग देखील आहे, अतिदुर्गम देखील आहे, ग्रामीण भाग आहे, शहरी, निमशहरी, सर्वच भाग या सर्वांमध्ये येतो, महाडमध्ये येतो. महाडकरांनो, आपला विधानसभा फार मोठा आहे. या विधानसभेसाठी आपल्याला सुशिक्षित आमदार द्यायचा आहे. म्हणजे ज्या आमदाराला तुमचा ग्रामीणचा प्रश्न देखील कळेल, तुमचा शहरी प्रश्न देखील कळेल. म्हणजे ग्रामीण जर म्हणायचं झालं तर वरती पाटणस पासून सुरुवात करूयात. अगदी तुम्ही पाहाल सांडोशी असेल, रामदास पठार असेल, किंवा जर खाली आलात कुंभारडे असेल, गोठिवली असेल,
इकडे गोरेगाव पर्यंत हा सगळा जो पट्टा आहे, बहुतेक पट्टा तर मला हा ग्रामीण दिसतो, अतिदुर्गम दिसतो. आपल्या ग्रामीण भागातल्या त्या युवकांना जे आता शिक्षण घेत आहेत किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण होत आलेलं आहे किंवा जे शिक्षण घेऊन बाहेर बेरोजगार बसलेले आहेत, महाडमध्ये एवढी मोठी MIDC असल्यानंतर देखील ह्या आपल्या युवकांना तिथे रोजगार मिळत नाही, कारण त्या रोजगारासाठी आज ते कंपन्या येत नाहीत. महाड MIDC ओस पडू लागलेली आहे. या ओस पडण्यामागे नेमके कुणाकुणाचे हात आहेत, कुणाकुणाचे लागे बांधे आहेत, तिथे काय ह्या कंपन्या वैतागून निघून चाललेल्या आहेत. महाड MIDC मधनं गेल्या 2-3 वर्षामध्ये किती कंपन्या आल्या, किती कंपन्या गेल्या, याची जर आकडेवारी तुम्हा सर्वांसमोर ठेवली तर एक झटका बसेल आपल्याला. हे लक्षात घ्या. या कंपन्यांना पूरक पोषक वातावरण महाडमध्ये का तयार होत नाहीये, कुणाचा ह्यांना तो जरब बसलेला आहे त्या महाडमध्ये की त्यामुळे ह्या कंपन्या टिकायचं नाव घेत नाही. ज्या टिकल्या आहेत त्या देखील कशा रडत खडत चाललेल्या आहेत, या सगळ्या विषयी आपण बोलूयात. ह्या गोष्टी तेव्हाच शक्य आहेत ज्या वेळेस आपला आमदार हा सुशिक्षित असेल, त्याला तरुणाचे प्रश्न कळतील, तरुणांच्या मनात नेमकं काय चाललंय या गोष्टी त्यांना कळतील. यासाठी महाडकरांनो तुम्हा सर्वांना एक विनंती करतो, यावेळेस शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी, स्नेहल माणिकराव जगतापांच्या पाठीशी, आपल्या दिदींच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी भक्कमपणे उभे राहा. एवढंच सध्या बोलतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.